राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सर्वसाधारणपणे शिकवली जाणार आहे। सरकारच्या या निर्णयाला राज्यभरामध्ये सर्व स्तरातून विरोध केला जातोय आणि निर्णयाच्या या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मनसेकडून जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। मराठीसाठी एकत्र व्हा असं आवाहन या फलकांच्या माध्यमातून केलं जातंय। या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबईमध्ये जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। मराठीसाठी एकत्र या अशा आशयाचे बॅनर्स सेना भवनासमोर झळकलेले आहेत। ठाण्यामध्ये 5 जुलैच्या मोर्चासाठी सध्या फलकबाजी सुरू झालेली आहे। ठाण्यातील बॅनरवर ठाकरे बंधूंसह शरद पवार यांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतोय। मराठीसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, आता आवाज उठवायचा, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊया असा उल्लेख या फलकावर पाहायला मिळालाय। ठाकरेंसह बॅनरवर शरद पवार यांचे फोटो सुद्धा झळकलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। आपण हे दृश्य पाहतोय, मराठीसाठी एक व्हा असे बॅनर्स लागलेले आहेत, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये जी बॅनरबाजी आहे तिथे शरद पवार यांचाही फोटो पाहायला मिळतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, ठाण्यामध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या फलकावर आपल्याला शरद पवार यांचाही फोटो पाहायला मिळतोय। देखील या विरोधात जो आहे तो मोठ्या प्रमाणात जोर धरू लागलेला आहे। आपण पाहिलं तर कालपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला वेग जो आहे तो आलेला आहे। एक मराठी माणसाच्या माध्यमातून एक भला मोठा फलक जो आहे तो काल लावल्यानंतर आता ते जो आहे तो ठाण्यामध्ये जे आहे ते एक भला मोठा बॅनर या ठिकाणी आपण पाहतो। या बॅनरवरती आपण वरच्याच बाजूला पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील आणि त्यांच्यासोबत जे आहे ते शरद पवारांचा एक फोटो देखील लावलेला आहे। आणि या फोटोमुळे जे आहे ते ठाण्यामध्ये आज सकाळपासून राजकीय वर्तुळामध्ये खळबळ जी आहे ती उडालेली आहे। कारण राज ठाकरे बंधूंसोबत जे आहे ते प्रथमच शरद पवारांचा फोटो जो आहे त्या ठिकाणी लागलेला आहे। आणि या खालच्या बाजूला आपण पाहिलं एकच ह्याच मराठीचा श्वास, मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, आता आवाज उठवायचा असा मजकूर जो आहे तो लिहिलेला आहे। त्यामुळे निश्चित आता या मजकुराच्या माध्यमातून कार्यकर्ते असतील किंवा नेत्यांना काय नेमकं साध्य करायचं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण मराठीसाठी एकत्र येत असले तरी देखील सर्वच आता हे पक्ष जे आहेत ते मुंबईमध्ये एकत्र दिसणार आहेत। त्यामुळे तशा प्रकारचा हा मोर्चा आता लक्षवेधी ठरतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर मोर्चाला जे आहेत अजून काही दिवस शिल्लक आहेत, त्यापूर्वी नेमकं आता कोणकोणते पक्ष असतील किंवा कोणकोणते नेते या मोर्चाला पाठिंबा देत आहेत, ठाणे शहरातून कशा प्रकारचं वातावरण एकंदरीत निर्माण होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।